नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. 2029च्या विधानसभा निवडणुकीची जी काही राजकीय पक्षांची रणनीती असेल, त्याची काही प्रमाणामध्ये झलक तुम्हाला ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतनं पाहायला मिळेल. आणि माझा अंदाज आहे, की एकनाथ शिंदे यांच्याबद्दल फार काही ड्रॅमॅटिक नाही झालं. ते स्वतःचा पक्ष संघटित ठेवू शकले आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांना मोठं कोणीही अपेक्षेलं नव्हतं, अशा पद्धतीचं जर यश मिळालं, तर परिस्थिती बदलू शकते. अन्यथा भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष यांचा संघर्ष अटळ आहे. कारण पुन्हाच तेच आहे, की दोघांचाही मताचा टक्का एका ठिकाणीच आहे. तेच हिंदुत्व आहे. कुणाचं अधिक आक्रमक, जी वेगळी मांडणी उद्धव ठाकरे यांनी करण्याचा प्रयत्न केला, जे मतदारांना अजिबात आवडलं नाही, ते भुललेच नाहीत त्याला. तीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांची होऊ शकते आणि चुणूक अशी आहे, की भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंतचा इतिहास जर आपण बघितला, की ते मित्रपक्षांना जवळ घेतात आणि तो मित्रपक्ष संपवतात. असं साधारणपणे जे म्हटलं जातं, त्याच्यात तथ्य नाही असं कोण म्हणेल? बरं भारतीय जनता पार्टीलाच दोष का द्यावा? राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जी 15 वर्ष ती आघाडी सत्तेत राहिली, प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मताचा टक्का भलेही घसरला नसेल, त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद राहिलं असेल, पण सरकारवर पगडा राष्ट्रवादीचा होता आणि मताचा टक्का ते काँग्रेसचा घेत होते आणि हे देश पातळीवरती झालंय. जेवढ्या म्हणून काँग्रेसमधून फुटून निघालेल्या उपशाखा आहेत, त्या प्रत्येकाने काँग्रेसची मतं खाल्ली. तसंच आहे भारतीय जनता पार्टी फक्त मित्र पक्षाची मतं खाते आणि त्यांना संपवते, असं दिसतंय एकूण. ठाण्यात काय चालू आहे? काल भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्यांची शिवसेनेची बैठक होती. त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल कमालीची नाराजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांनी व्यक्त केली. आणि तिकडे नरेश म्हस्के म्हणाले, खासदार महोदय, की आम्हाला तशी एकट्यानं लढण्याची सवय आहे आणि एकट्यावरती लढू आणि स्वबळावरती महापौरपद आणू. तिकडे मुंबईमध्ये शिवसेनेकडनं फलकबाजी सुरू आहे, की महापौर शिवसेनेचाच. भाजप कशी थांबेल? कारण ज्या पद्धतीनं गणेश नाईक पालकमंत्री वागतायत, ते एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण करणं हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. कारण इकडे तुम्ही दंगेकर सारख्या कार्यकर्त्याला जाहीर येऊन कानपिचक्या देता, की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्षातल्या सदस्यावरती बोलू नका. ते बोलतात दंगेकर ते चंद्रकांत पाटलाबद्दल आणि त्यांच्या पक्षातल्या एका समीर पाटील नावाच्या कार्यकर्त्याबद्दल. त्याच्याबद्दल मुख्यमंत्री व्यक्त होतात, की हे असं नाही केलं पाहिजे. पण तिकडे आपल्या सरकारमधले सहकारी असलेले एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल गणेश नाईक आणि त्यांचे सहकारी हे ज्या पद्धतीनं बोलतायत, करप्शनचे आरोप होतायत, केले जातायत आणि दिसतं पण असं आहे, की त्या पट्ट्यातले अनेक लोक अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकत आहेत. त्याचा अर्थ काय? तर हे सुनियोजित आहे येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं, की ठाणे आणि तो परिसर कसा भ्रष्ट आहे आणि एकनाथ शिंदे हे कारभार करत असताना कसं कोणतंही प्रशासकीय चौकटीचं भान राखत नाहीत, असं ते सगळं आहे. आणि म्हणून लगेच त्याला संजय केळकर सारख्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, आमदारांनीच म्हणायला सुरुवात केली, की ठाण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच महापौर व्हायला हवा. आत्ताचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे यांचा आणि श्रीकांत शिंदे यांना खासदारकीचं तिकीट देत असताना झालेला संघर्ष आणि त्याच्या आधीचे 6 महिने आठवा. आता ह्याचा अर्थ काय? तर मुंबई महानगरपालिकेमध्ये बार्गेनिंग करायची आणि त्याच्या पदरात ठाण्यात काहीतरी घ्यायचं किंवा ठाण्याच्या जोरावरती मुंबई घ्यायची, असं काहीतरी चित्र दिसतंय. कारण एम-एम-आर रिजनमध्ये जर तुम्हाला आणि खास करून मुंबईमध्ये हे ठाकरे बंधू जे एकत्रित आले आहेत आणि महाविकास आघाडीची एक एकत्रित मूठ बांधली जाते असं दिसतंय. तर किमान पक्षी एम-एम-आर रिजनमध्ये तरी, कारण इतर ठिकाणी तर मी खात्रीने तुम्हाला सांगतो, की पुणे असू देत, नाशिक असू दे किंवा उर्वरित महाराष्ट्रातल्या बहुसंख्य महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका हे कुठेही एकत्रित लढतील, याची मला अजिबात शक्यता वाटत नाही. एकतर तसं करणं म्हणजे कार्यकर्त्यांचा घात आहे तो. कारण कार्यकर्ते ह्याच निवडणुकातनं तयार होत असतात आणि आजवरचा इतिहास आहे महाराष्ट्रात हे एकत्रित लढले नाहीत. पण एम-एम-आर रिजनमध्ये शिवसेना आणि भाजपसाठी अपवाद आहे. कारण मुंबई महानगरपालिका जिंकून त्या महापालिकेतली शेवटची जी काही उद्धव ठाकरे यांची परत प्रस्थापित राजकारणात येण्याची जी संधी आहे, ती संपूर्ण संपवायची असेल, तर भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला बरोबर घेण्याशिवाय पर्याय नाही. आणि जर शिवसेनेच्या ताब्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद आलं, तर महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं सत्तापद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे येईल आणि त्याच्या जोरावरती पक्ष संघटन मुंबईमध्ये ते बळकट करू शकतात आणि पुन्हा 2029 चा संदर्भ इथे येतो,
की आजच मुंबईमध्ये भारतीय जनता पाठीपाठोपाठ शिवसेनेचं बळ आहे. आणि ते बळ जर तसंच 2029 पर्यंत कायम राहिलं, तर स्वबळावरती भारतीय जनता पार्टी सत्तेवर येणार कशी? निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे क्रमांक 2 चे नेते अमित शहा यांनी सांगितलंय पक्ष कार्यकर्त्यांना, की 2029ला आपल्याला स्वबळावरतीच सत्ता आणायची आहे. प्रत्येक वाटचाल भारतीय जनता पार्टीची ही त्या दिशेनं चालू आहे. आणि मला खात्री आहे, की एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण हे भविष्यामध्येही करण्याचे प्रयत्न होतील. अलबत्ता मी जे आधी म्हणालो, की फार पॉलिटिकल ड्रामॅटाइज्ड सिच्युएशन नाही झाली. एकनाथ शिंदे यांना अपेक्षेपेक्षा यश चांगलं मिळालं. जसं लोकसभेत त्यांनी चमत्कार करून दाखवला. जे विधानसभेलाही त्यांनी चमत्कार करून दाखवला. भारतीय जनता पार्टीच्या स्ट्राईकची चर्चा होते. पण एकनाथ शिंदे यांनी लढलेल्या जागा आणि त्यांना मिळालेलं यश ह्याचं सुद्धा कौतुक करावं अशी ती परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या राजकारणातले मातब्बर खेळाडू आहेत, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. जी निवडणूक जिंकण्यासाठीची गरज असते, पैसे देणं, योजना आणणं, ते लोकांपर्यंत नेणं, कार्यकर्त्यांचं जाळं उभा करणं, हे सगळं एकनाथ शिंदेना जमतं. आणि माफ करा, भारतीय जनता पार्टीसाठी हीच अडचण. ते जितके काळ स्थिरावतील, वाढतील, तेवढा काळ यांचा प्रॉस्पेक्ट कमी होईल. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे जे त्रांगडं आहे, त्या त्रांगड्याभोवती बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठरतील. असं तर होणारच नाही, की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगवेगळी लढेल. ते असं म्हणतील, की ज्या ठिकाणी आपल्या दोघांची एकत्रित ताकद आहे, तिथं आपण ते लढू. पण मग त्याच्या बदल्यामध्ये आत्ताच एकनाथ शिंदे यांना ही डील करावी लागेल, की महापौर पद कुणाकडं? कारण तेवढा अ, राजकीय रणनीतीचा भाग त्यांनी आज नाही केला. आणि जर 228 पैकी सगळ्यात जास्त जागा भाजप लढली आणि त्या बदल्यात त्यांनी महापौर पद घेतलं, तर शिवसेनेनं ती निवडणूक लढली काय, नाही लढली काय, काही फरक पडत नाही पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं. तसंच भाजपासाठी ठाण्यात आहे. ठाण्यामध्ये जो एकात्री कारभार आहे एकनाथ शिंदे यांचा, तो भविष्यात छेदायचा असेल, तर त्यांना इकडच्या बदल्यामध्ये तिकडे काहीतरी पदरात पाडून घेता येईल. कारण तिथे आज एकनाथ शिंदे यांचेच 2 खासदार आहेत, श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के. एकनाथ शिंदे स्वतः तिथून निवडून येत आहेत. आणि म्हणून अशा वेळेला मुंबईच्या बदल्यामध्ये ठाणे अशी ती रणनीती असेल आणि ही खडाखडी, ही पूर्ण जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला अशीच होताना दिसेल. पण ह्याच्यातनं एक अंदाज काय घ्यायचा आपल्याला, तो भविष्यामध्ये या 2 राजकीय पक्षाची वाटचाल कुठल्या दिशेने असणार आहे. जो काही महाराष्ट्रामध्ये संघर्ष मला भविष्यात दिसतो आहे, तो भाजप आणि शिवसेनेमध्येच होणार आहे. आणि तो का होणार आहे ते मी आधीच सांगितलंय तुम्हाला. त्यामुळे यातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घडामोडीकडं आपलं लक्ष असायला हवं. हे जे मुंबईमध्ये बॅनरबाजी सुरू आहे, की महापौर शिवसेनेचाच, हे काही भाजपला डिवचण्यासाठी चाललेलं नाहीये. ती बार्गेनिंग पॉवर जी आहे ना, ती बार्गेनिंग पॉवर इंटॅक्ट ठेवायची आणि त्याच्या माध्यमातून भाजपलाही सुचवायचं, असा तो प्रयत्न आहे. आणि इकडे केळकर पण जे सहज बोलत नाहीयेत, की महापौर पद हे भाजपचंच होईल. कारण तिथे त्यांना जागा अधिकच्या हव्यात. तर ही इतकी सगळी गुंतागुंत आहे आणि बाकीच्या ठिकाणी तर मला खात्रीने वाटतं, की अजित पवारांना तर हे दोघं कुठेच एकत्रित घेणार नाहीत. कारण अजित पवारांची जी बलस्थानं आहेत, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांचा पक्ष असाच स्पर्धेचा भाग आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये आपला जवळचा प्रतिस्पर्धी आपल्याबरोबर घेऊन त्याला समान संधी कोण देईल? हे इतकं त्रांगडं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं. जितकी महाविकास आघाडी आणि महायुती होते, तितकं राजकारणातलं अ, विसंगतीचं प्रमाण वाढत जातं आणि तो महाराष्ट्र निमूटपणे बघत राहतो. पर्याय नाही. थांबूया आपण इथे.